नमस्कार अमित. सर्वप्रथम ट्विटरवरती व्हेरीफाईड अकाउंट, 30,000हून अधिक फॉलोअर्स आणि 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि टेक मराठीच्या ऑडियन्सना हे खूप जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास तुमचा कसा होता, तुम्ही काय अजून ते कसं वापरलं, त्याच्यामुळे काय बदल तुम्हाला जाणवला, हे सगळं जाणून घ्यायला खूप आवडेल. तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे की एवढे 30,000हून अधिक फॉलोअर्स, 10 वर्ष कंप्लीट झाले, व्हेरीफाईड ट्विटर अकाउंट झालं, या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं आज? नाही, सर्वप्रथम टेक मराठी चे आभार. या गप्पा मी या गप्पाच म्हणेन, कारण इन्फॉर्मली बोलायचं आहे. या गप्पा सेटअप केल्याबद्दल नाही, सर्वप्रथम मी ट्विटरबद्दल बोलतो, कारण ट्विटर 10 वर्षापूर्वी जेव्हा मी ट्विटर वापरायला लागलो आणि ट्विटर त्यावेळेला 1 का 2 वर्ष आधी सुरू झाला होता. माझ्या माहितीप्रमाणे 2006 मध्ये सुरू झाला. 2007 मध्ये साधारणतः लोक वापरायला लागली. तुम्ही 2008 मध्ये म्हणजे बऱ्यापैकी त्याला अर्ली अडॉप्टर म्हणतात, सुरुवातीचा युजर, तर वापरायला सुरू केली होती. आणि त्यावेळेला बऱ्यापैकी छोटा ग्रुप होता त्याचा. आणि त्यावेळेला सोशल नेटवर्क हा प्रकार एवढा मोठा होईल असं कोणाला माहिती नव्हतं. म्हणजे फेसबुक पण त्यावेळेला खूप नवीन होतं, व्हॉट्सॲप वगैरे सारख्या गोष्टी तेव्हा नव्हत्याच. ब्लॉगिंग त्यावेळेला पॉप्युलर व्हायला लागलं होतं. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला जे लिहायचं आहे ते ब्लॉग स्पॉट किंवा वर्डप्रेसवरती लिहून छापता येत होतं. तर तेव्हा ब्लॉगिंग कम्युनिटी बऱ्यापैकी चांगली झाली होती, पण बाकीचा हा सोशल नेटवर्किंग प्रकार नव्हता. तर ट्विटर जेव्हा नवीन आला तेव्हा कोणालाच, म्हणजे ट्विटरला असं वाटलं नसेल की हे इतकं महत्त्वाचं माध्यम होईल, आणि ते का झालं आणि कसं झालं, आणि त्याचे सगळ्या युजर्सना कसे फायदे होत गेले, म्हणजे मला पण त्याचप्रमाणे फायदे होत गेले, ते थोडं जाणून घेण्यासारखं आहे. ट्विटरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की पहिल्यांदा ब्लॉगिंगवरती लोक खूप पानं लिहायचे, किंवा लेख लिहिला तरी तुम्ही 500 शब्द 1000 शब्दात लिहिता, आणि लोकांना तेवढा वेळ नसतो, आणि लोकांना बरीच माहिती जाणून घ्यायची असते, पण बरेच लेख वाचायला वेळ नसतो. आणि ट्विटर हे एक पहिलं माध्यम आहे की जे म्हणलं की तुम्हाला जी काय माहिती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती तुम्हाला 140 कॅरेक्टरमध्ये कशी पोहोचवता येईल, हा एक प्रयोग होता. आणि तो प्रयोग बऱ्यापैकी नवीन होता. आणि काही लोक म्हटले की 140 कॅरेक्टरमधनं तुम्हाला काहीच लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही. आणि काही लोक आणि अर्ली युजर्स म्हणजे माझ्यासारखे ते म्हटले आपल्याला 140 कॅरेक्टरमध्ये काय काय पुढे नेता येईल. तर तो एक महत्त्वाचा भाग होता. आणि ती एक प्रकारची गंमत होती की काही लोक म्हटले की नाही, हे काही फार सिरियस नाही आहे, 140 कॅरेक्टरमध्ये नुसते लोक SMS पाठवतात. बरोबर, 140 कॅरेक्टर एवढ्या करता झालं की SMS ला 156 कॅरेक्टरची लिमिट होती, आणि त्यांनी त्यांच्या इंटरनल यूज करता 16 कॅरेक्टर्स ठेवले, म्हणून ते 140 कॅरेक्टर झाले. तर अशा सगळ्या बॅकग्राऊंडवरती हा जो एक प्लॅटफॉर्म आहे, हे जे माध्यम आहे ते पुढे चालेल का नाही त्याचीच कल्पना लोकांना नव्हती, कोणालाच नव्हती, आमच्यासारख्या अर्ली युजर्सना पण नव्हती. आणि पहिल्या 1-2 वर्षातच एकदम त्याच्यात एवढा बदल होत गेला, इतकी मोठी लोक त्या प्लॅटफॉर्मवर येत गेले, इतक्या लोकांना त्याची खरी पॉवर काय आहे ते कळत गेली. आणि त्यामुळे 2 वर्षात म्हणजे साधारण 2010 साली मी म्हणेन ट्विटर हा बऱ्यापैकी पॉप्युलर झालेला होता, आणि बऱ्यापैकी महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यावरती, त्याला आपण ब्रेकिंग न्यूज म्हणतो, अशा ब्रेकिंग न्यूज त्याच्यावरती यायला लागल्या. तर ते काय आपण वाटल्यास नंतर जाणून घेऊ. तुमचा मूळ प्रश्न मला कसं वाटलं, मला निश्चित आनंद आला, कारण मी हे माध्यम अगदी सिरियसली आणि खूप वेळ देऊन गेले 10 वर्ष वापरतोय. आणि त्याची काही कारणं आहेत, मला त्यातनं खूप फायदे झालेले आहेत स्वतःला. मुख्य फायदा म्हणजे एक ज्ञानाचा एक खूप मोठा सोर्स म्हणता येईल. आणि तो का, म्हणजे लोक म्हणतील की नुसतं इंटरनेट आहे की, किंवा नुसतं विकिपीडिया आहे की, तर तुम्हाला ट्विटरच कशाला पाहिजे. तर ट्विटरवरती तुम्ही प्रत्येक क्षेत्रातले, मग तुमचं कुठलंही क्षेत्र असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, इकॉनॉमिक्स असो, आर्ट्स असो, कुठलंही खेळ असो, क्रिकेट असो, तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रातली जी महत्त्वाची लोक आहेत, म्हणजे मग त्यातले तज्ज्ञ, त्यातले जर्नलिस्ट, त्यातले सेलिब्रिटीज, त्यातले त्यातली इतर मोठी माणसं,
त्यांचे तुम्ही ट्विट्स फॉलो करू शकता. ते ऑफकोर्स ट्विटर असले तर, पण आजकाल ही सगळी लोक त्याच्यावरती असतात. आणि त्या त्या क्षेत्रातली जी मोठी पब्लिकेशन्स आहेत, म्हणजे मोठी मासिकं, मोठी जर्नल्स, मोठे न्यूजपेपर्स, मोठे इंडस्ट्री पब्लिकेशन्स, ते सगळे पण ट्विटरवरती असतात. त्यामुळे तुम्हाला अत्यंत ज्याला म्हणता येईल एक फोकस्ड सर्च, एक स्ट्रक्चर्ड सर्च तुम्हाला तुमच्या ज्या गोष्टी आवडतात. मग काही लोकांना बॉलिवूड आवडत असेल, काही लोकांना दुसरे कुठले वेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटीज आवडत असेल, तुम्ही त्याच्या मागे पण जाऊ शकता. म्हणजे तसं म्हणलं तर ते काही फक्त बातम्यांकरता नाहीये. तर हा जो फायदा आहे की तुम्हाला आवडत्या गोष्टींच्या मागे तुम्ही कसे फोकस्ड राहू शकता आणि त्यातनं स्पेसिफिक माहिती, म्हणजे उगाच एका मासिकाने एका सेलिब्रिटीचा कोट घेतला आणि तो कशा प्रकारे ट्विस्ट केला ते आपण हल्ली नेहमी बघतो आणि त्याची भलतीच काहीतरी न्यूज दिली, हे नेहमी होतं. आणि हे गेले पत्रकारितेत गेले 300 वर्ष पहिला न्यूजपेपर छापल्यापासून होत आलेला प्रकार आहे की आपल्याला ऍक्च्युअल सोर्सकडे बऱ्याचदा जाता येत नाही. ट्विटर हे माध्यम असं आहे की ज्यांनी पहिल्यांदा तुम्हाला डिरेक्ट सोर्सकडे जायची सोय केली. त्यामुळे तो सेलिब्रिटी एक्झॅक्टली काय म्हणला, तो राजकीय नेता एक्झॅक्टली काय म्हणला, तो मोठा क्रिकेटर एक्झॅक्टली काय म्हणला, ते त्याच्या शब्दात आपल्याला ऐकता येतं. आणि मग मधलं हे जे मीडिया आहे त्यांनी त्याच्यावरती काय ट्विस्ट दिला, कसं केलं, काय ते तुम्ही पूर्णपणे विसरून जाऊ शकता. बरं, ही मोठी लोक हे माध्यम का वापरतात? कारण त्यांना वेळ नाहीये, त्यांना अख्खा एक 300 शब्दांचा लेख लिहायला वेळ नाहीये. पण त्यांना 2 ओळी पटकन लिहिणं, स्वतः लिहिणं, दुसऱ्याला कोणाला डिक्टेट करायच्या ऐवजी सुद्धा, कारण हल्ली सगळे लोक छान टाईप करतात, पूर्वीसारखं झालं नाहीये. तर अगदी म्हणायचं झालं तर अगदी अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प काय, किंवा बऱ्याच देशातले राष्ट्रनेते किंवा बऱ्याच कंपन्यांचे CEO हे सगळे आपापले ट्विटर अकाउंट हल्ली स्वतः वापरायला पण लागलेले आहेत. त्यामुळे मग ते डायरेक्टली त्यांच्या मनातलं काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आय थिंक हा ट्विटरचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे ही जी आयडिया आहे म्हटलं तर अत्यंत सोपी आयडिया आहे, पण या आयडियामुळे ट्विटर हा पॉप्युलर होत गेलेला आहे आणि ती पॉप्युलरिटी वाढत गेलेली आहे. तुम्ही आता जसं म्हणालात की बरेच लोकांना आता टाईप करायला किंवा म्हणजे जनरलच मोबाईल वापरण्याचा जो एक अवेअरनेस आहे तो चांगला आलेला आहे. बरेच सेलिब्रिटीज स्वतः टाईप करतात आणि त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो. तर असे मला माहिती आहे की तुम्ही पर्सनली खूप लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे ट्विटरवरती येण्यासाठी आणि मदत केलेली आहे. तर ही प्रेरणा तुम्हाला, म्हणजे हे तुम्हाला असं का एवढं करावंसं वाटतं की अरे लोकांनी ट्विटरवर यावं, आणि असे काही 1-2 व्यक्ती तुम्ही सांगू शकाल का की जे तुम्ही आग्रह केला म्हणून ट्विटरवर आले? नाही, शेवटी असं आहे की कुठलीही गोष्ट तुम्हाला जर का उपयोगाची वाटली आणि फायद्याची वाटली तर हा म्हणजे माणसाचा बेसिक नेचर आहे की तुम्हाला असं वाटतं की बाकीच्या लोकांना पण याचे फायदे कळावेत, याचा उपयोग व्हावा. आणि मला स्वतःला ज्याला नॉलेज अँड इन्फॉर्मेशन म्हणूया, ज्ञान, माहिती, या अनेक क्षेत्रात नवीन गोष्टी समजून घ्यायची, शिकायची, लेटेस्ट त्या क्षेत्रात काय चाललंय ते अपडेट घ्यायची ही आवड लहानपणापासून. त्यामुळे लहानपणापासून मी इंटरनेटच्या आधी वेगवेगळ्या प्रकारचे एन्सायक्लोपीडियाज, मॅगझिन्स या माझ्याकडे असायचे. इंटरनेट आल्यावरती जग बदलून गेलं आणि तुम्हाला जवळचं जगातलं सगळं ज्ञान तुमच्या हाताशी आलं, फक्त ते तितकं सोपं नव्हतं हाताळणं. त्यात एक मोठी क्रांती 2001-2 साली झाली, ती म्हणजे विकिपीडियाने ती एक स्टेप अजून एक सोपं केलं की तुम्हाला पाहिजे त्या विषयावरती एक त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी लिहिलेले आणि चांगले समराईज केलेले अशा माहिती मिळायला लागली. आणि ट्विटर मी म्हणेन त्याच्या पुढे एक स्टेप आहे. इट इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर विकिपीडिया ऑर इंटरनेट, पण ते तुम्हाला जास्त करून करंट पण काही स्टॅटिक माहिती सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात त्या लोकांकडनं तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचवते. तर हा प्रकार मला इतका उपयोगाचा वाटतो. आणि बाकीची जी माध्यम आहेत आपल्याकडे, आज टीव्हीवरची न्यूज आपण बघतो, मी बघणं बऱ्यापैकी बंद केले हल्ली, पण त्याच्यात इतक्या प्रकारचे बायसेस असतात. म्हणजे एक तर आपण त्याला हल्ली सगळ्या क्षेत्रात पेड न्यूज एपिडेमिक म्हणतो, कारण प्रत्येक वेळेला त्यांना रेटिंग्समध्ये इंटरेस्ट आहे का, त्यांना खरीच तुमच्यापर्यंत बातमी नेण्याची आहे का, त्यांना कुठल्या ॲडवाल्यांच्या प्रेशरप्रमाणे एक बातमी द्यायची आहे किंवा त्यांचा कुठला राजकीय कल आहे, या सगळ्या भानगडीतनं त्यांना नक्की बातमी पोचवायची, ती खरी काय आणि ती कशा प्रकारे त्याला
ट्विस्ट दिलेला आहे हे आपल्याला कळत नाही आणि मग आपण बघतो ते खरं आहे का काय ते पण आपल्याला कळत नाही आणि हे पेपरात तेच होत आहे हल्ली मॅगझिन्समध्ये तेच होत आहे. त्यामुळे गोईंग टू द सोर्स हा जो प्रकार आहे हा मला इतका आवडला की मला असं वाटतं की आज जगात लोक सुद्धा आणि अत्यंत सुशिक्षित लोक हा फेक न्यूजचा इश्यू जो आहे तो बऱ्यापैकी खरा आहे. कारण ते कुठल्या तरी पेपराने असं म्हणलंय किंवा कुठल्या तरी न्यूज चॅनलने असं म्हणलंय असं धरून बसतात आणि मग त्याचे अजून मॉडिफाईड व्हर्जन व्हॉट्सॲपवरती एकमेकांना फॉरवर्ड करत बसतात आणि अत्यंत सुशिक्षित लोक चुकीच्या न्यूज समजून त्याचे कन्क्लुजन चुकीचे कन्क्लुजन्स काढत बसतात. तर त्याच्याकरता मला असं वाटतं की लोकांनी खरी बातमी काय आहे ती समजून घेण्याचा खूप प्रयत्न करावा. आणि मी असं म्हणणार नाही की ट्विटर इज द ओनली सोल्युशन फॉर दॅट, पण ट्विटर एक महत्त्वाचं सोल्युशन आहे कारण जिथे शक्य आहे तिथे तुम्ही एंड सोर्सकडे जाऊ शकता. म्हणजे एखादा राजकीय नेता असं बोलला म्हणल्यावरती मीडिया त्याचं 10 वेळेला उलट ट्विस्ट करून काहीतरी बातमी देईल आणि मग पेपरवाले ती बातमी परत वेगळ्या प्रकारे छापून अजून वेगळ्या प्रकारे छापतील, टीव्हीवाले त्याचा तिसरा भाग करतील आणि मग तुम्ही ती चर्चा करावी. वेळेस बऱ्याच वेळा तो राजकीय नेता स्वतः ट्विटरवरती त्यांनी तो ट्विट टाकला असेल की तो एक्झॅक्टली काय बोलला तर तुम्ही तो ट्विट बघा. म्हणजे मग तुम्हाला हे मधला सगळा जो लेअर आहे की जे अनेक प्रकारचे त्यांचे जे काय प्रायोरिटीज ऑब्जेक्टिव्ह असेल त्याप्रमाणे ते बदलतात ते तुम्हाला थांबून खरी बातमी काय आहे ती कळू शकेल. तर त्याच्याकरता म्हणजे आजकाल मला ट्विटर जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला आवडतो कारण न्यूज आणि करंट इन्फॉर्मेशन गोष्टी मी म्हणतात ट्विटरचे तसे 2 उपयोग आहेत. एक म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म एखादं क्षेत्र आवडत असेल तर त्यातले तज्ज्ञ म्हणजे मग एखादा टेक्नॉलॉजीतला एखादा भाग असेल, एखादा स्पेस रिसर्च भाग आहे मी त्याच्यावर जातो, हेल्थ केअर भाग आहे तर त्याच्यावरती पण तुम्ही पडू शकता. पण दुसरी गोष्ट करंट अफेअर म्हणजे आजच्या रोजच्या बातम्या ताज्या बातम्या जर का तुम्हाला बघायच्या असल्या तर त्याच्यात एक तर तुम्हाला सगळ्यात लवकर बातमी इथे मिळू शकते कारण ऍट सोर्स म्हणजे त्या नेत्याने किंवा त्या कंपनीने किंवा त्या मॅचचा स्कोर काय असेल तो तिथे तुम्हाला लगेच येतो वेळा दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळच्या पेपरात न्यूजमध्ये बघण्यापर्यंत. आणि ॲज फार ॲज पॉसिबल आपल्याला फेक न्यूज खोटी बातम्या ज्या येतात त्या कमी करायला खूप फायदा होतो. आणि एस्पेशली या दुसऱ्या गोष्टी करता मला असं वाटतं की तुम्ही ज्ञानाकरता ट्विटर वापरा पण आजकालच्या त्या खऱ्या बातम्या आहेत त्या तुम्हाला कळायला पाहिजेत आणि तुम्ही उगाच व्हॉट्सॲपवरती खोट्या बातम्या पसरवू नयेत म्हणून सुद्धा मला ट्विटरचा हा फायदा वाटतो. म्हणून मला असं वाटतं लोकांपर्यंत ट्विटर खूप जावा. मी 10 वर्ष वापरल्यामुळे मी बऱ्याच लोकांना ट्विटर सजेस्ट केलेलं आहे. मी आता काही फार मोठ्या लोकांची नावं नाही घेणार पण काही बरेच माझे सिनियर आहेत म्हणजे प्रोफेशनली सिनियर्स आहेत, काही ब्युरोक्रेसीमध्ये सिनियर आहेत, काही इंडस्ट्रीजमध्ये बऱ्यापैकी सिनियर आहेत, असे मीडियामधले सिनियर आहेत. असे अनेक लोकांना मी माझ्यापर्यंत जमेल तेवढं प्रोत्साहन देऊन मागे लागून ट्विटरवरती आणलेलं आहे आणि हा प्रयत्न मी करत असतो. ट्विटरचा सगळ्यात मोठा फायदा मी लोकांना म्हणतो की तुम्ही त्या क्षेत्रातल्या लोकांना म्हणजे मी इतक्या वेळ ज्ञानाचा आणि ताज्या बातम्यांकरता ट्विटरचा उपयोग बद्दल बोलत होतो. तिसरा एक महत्वाचा म्हणजे तुमचा आवडता विषय मग तो कुठलाही असो, एकीकडे बॉलिवूड असो किंवा एकीकडे अत्यंत नोबेल प्राइज विनिंग टेक्नॉलॉजी रिसर्च वरती एखादा काहीतरी टॉपिक असो, कुठलाही असो मग इकॉनॉमिक्स असो बायोलॉजी असो काही असो, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी किंवा त्या क्षेत्रात आवड असणाऱ्या लोकांची, तज्ज्ञ असतीलच असं नाही, त्यांच्याशी तुम्हाला गप्पा मारता येतात आणि मग ते इंटरॅक्शन खूप इंटरेस्टिंग होऊ शकतं. आणि त्याच्याकरता मी म्हणतो ना वय वर्ष 15-20 पासून ते वय वर्ष 80-90 पर्यंत अनेक लोकांशी त्या विषयांवरती गप्पा मारता येतात. तर हा जो भाग आहे म्हणजे लोकांना वाटतं की सोशल मीडिया म्हणजे नुसत्या फालतू गप्पा मारायच्या, म्हणजे काय तर आज खायला काय केलं किंवा आज मी या ट्रिपला गेलो वगैरे वगैरे, आणि फेसबुकवरती बहुतांशी तसाच प्रकार चालतो. बऱ्याच इथे त्या गोष्टी होऊ शकतात पण त्या गोष्टी सोडून मला हा विषय आवडतो, मला याच्यावर चर्चा करायची, तर ती चर्चा खूप छान होऊ शकते आणि तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाला त्या विषयात तुम्ही पोचू शकता. आणि तो खूप मोठा फायदा आहे आणि त्याच्याकरता असं मला असं वाटतं की लोकांनी या माध्यमावरती यावं. एक प्रश्न त्याला जोडून असा होता की 10 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा ट्विटर वापरू लागला आणि आज दिवशी काय फरक जाणवतो ट्विटरमध्ये? कारण खूप फरक आलेले आहेत. तुम्हाला काय जाणवतो, त्यातली काय चांगली बाब? किंवा आता कसं आहे कुठलंही म्हणजे एखादा टेक्नॉलॉजी प्रोडक्ट म्हटला की तो झपाट्याने बदलत असतो. म्हणजे 10 वर्षापूर्वी अँड्रॉइड नव्हतं, आपल्याकडे स्मार्टफोन नव्हते, आपण साधे नोकियाचे जुने फोन वापरायचो, आपल्याकडे HD TV आलेला नव्हता. म्हणजे 10 वर्षात 2G नेटवर्क अत्यंत स्लो नेटवर्क होता, फोनवर डेटा
कोणाकडे नव्हता. तर इतके बदल झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ही सगळी जी माध्यमं आहेत, मग ट्विटर असो फेसबुक असो, त्यांनी त्या टेक्नॉलॉजीचे फायदे घेत नवीन नवीन फीचर्स आणत गेलेले आहेत. आणि ट्विटरमधले मुख्य चेंजेस जर का बघायचे झाले गेल्या 10 वर्षात, तर सुरुवातीला 10 वर्षापूर्वी फक्त त्यांच्याकडे मुख्यतः टेक्स्टच होतं, म्हणजे फक्त लिहिलेली वाक्य 341 कॅरेक्टरची. मग त्यांनी हळूहळू व्हिडिओ किंवा इमेजेस या सगळ्या गोष्टी ऍड केल्या. कारण दिवसेंदिवस आपण आता बघतोय की आजकाल लिहिण्यापेक्षा लोकांना युट्यूब व्हिडिओज किंवा ऍटलिस्ट फोटोजवरती जास्त भर आहे, ते खूप आले. त्याच्यानंतर मग एक आपला आवडता ट्विट शेअर कसा करता येईल लोकांना, किंवा बाकीच्यांना, तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या फॉलोअर्सना तो ट्विट आवडला तर तो कसा शेअर करता येईल, तर ते वेगवेगळे शेअरिंग फीचर्स, म्हणजे त्याला रिट्वीट वगैरे म्हणतात, असे फीचर्स येत गेले. नंतर इंटरॅक्शन कशी चांगली होतील खूप लोकांची एका वेळेला, ते फीचर्स येत गेले. अत्यंत रिसेंट फीचर म्हणजे खूप लोक म्हणत होते की 140 कॅरेक्टर पुरत नाहीत, आणि ट्विटर आणि ट्विटरचे जे जुने समर्थक माझ्यासारखे ते पण म्हणत होते की ट्विटरनी अनलिमिटेड कॅरेक्टर्स देऊ नयेत, नाहीतर मग ट्विटर आणि फेसबुक किंवा ट्विटर आणि ब्लॉगिंगमध्ये फरक राहणार नाही. आता हा डिबेट अनेक ॲटलिस्ट 4-5 वर्ष तरी चालू आहे की ट्विटरने वाढवावे कॅरेक्टर लिमिट वगैरे. आणि मला वाटतं मागच्या वर्षी त्यांनी एक खूप चांगलं सुवर्ण मध्य साधलं याच्यात, की ते म्हणले आम्ही अनलिमिटेड नाही करणार, पण आम्ही 280 कॅरेक्टर देतो. आणि 280 कॅरेक्टरमध्ये प्रॉपर 3 ओळी लिहून होतात. आणि ट्विटरमध्ये गेले अनेक वर्ष लिंक्स तुम्हाला देता येतात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तर का तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही कुठली तरी एक लिंक करा तुमच्या ब्लॉगवरती किंवा साईटवरती आणि ती लिंक त्याच्यात द्या. असे बरेच फायदे होत गेले. तुम्ही मला मगाशी म्हटलं व्हेरीफाईड अकाउंट, तर व्हेरीफाईड अकाउंट हा एक मोठा बदल काही वर्षापूर्वी झाला. कारण ट्विटरवरती नंतर काय व्हायला लागलं की एस्पेशली ते मोठी लोक होते किंवा मोठे पेपर होते, त्यांचे क्लोन अकाउंट्स यायला लागले. आणि मग लोकांना कळेना की कोणावरती विश्वास ठेवायचा, आणि कळायचं कसं की ऑफिशियल साईट आहे का नाही. म्हणून त्या व्हेरीफाईड अकाउंटचा खूप फायदा झाला की आता म्हणजे ट्विटर सांगतो की हा माणूस हा आहे, याचा आम्ही एक बेसिक बॅकग्राऊंड चेक केलेला आहे आणि आम्ही तेवढा हे कॉन्फिडन्स सांगू शकतो. त्यामुळे त्याचा सडनली ट्रस्टवर्दीनेस त्या माध्यमाचा खूप वाढला. असे अनेक बदल होत गेले आहेत आणि चांगलेच बदल झालेले आहेत. तुम्ही एवढ्या विविध विषयांवरती खरं तर ट्विट करता, अगदी पुण्यापासनं ते फार जागतिक विषयांवरती तुमचे ट्विट्स असतात. मग ते हेल्थकेअर इंडस्ट्रीमधले असो, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले असो, तर हे सगळं तुम्हाला कसं तुम्ही करताय? नाही, शेवटी आवडीचा विषय आहे. मी ट्विटर, मला याचे प्रोफेशनल फायदे झालेले आहेत, पण मुख्यतः आवड म्हणून मी ट्विटर वापरतो. आणि मला लहानपणापासून अनेक वेगवेगळ्या विषयात इंटरेस्ट आहे. म्हणजे काही लोक कसं आहे फक्त एखाद्या विषयात अत्यंत खोल जातात, आणि एक चांगलं की एक वाईट असं म्हणणार नाही. आणि काही माझ्यासारखे लोक असतात ज्यांना अनेक विषयात डोकं खुपसायला आवडतं. मग त्यात तुम्ही PhD लेवल संशोधन करू शकत नाही, पण ठीक आहे, पण आवड म्हणून तुम्ही अनेक विषय कव्हर करू शकता. तसं मला अनेक आवडते विषय आहेत. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान एक आहे, पण मग मेडिकल साईड हेल्थकेअर आवडते. मला इतिहास खूप आवडतो. मला एस्पेशली पुण्याचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास जास्त करून आवडतो. मला अनेक जागतिक विषयांवरती, इतिहास असं नाही, इकॉनॉमिक्स, त्या गोष्टी आवडतात. त्यामुळे, आणि मी पहिल्यांदा म्हटलं की ट्विटरमुळे अनेक विषयांवरती तुम्ही चेक करू शकता. आणि माझं ट्विटरच्या आधीपासूनच अनेक विषयांवरती वाचन आहे. त्या विषयाच्या क्षेत्रातल्या लोकांशी मला जमेल तेव्हा मित्रांशी बोलणं चालू असतं. आणि त्यामुळे मला काही फार वेगळा प्रयत्न करायला लागत नाही की एका वेळेला एवढ्या विषयांवरती लक्ष द्यायचं. आणि तसं मी प्रायोरिटाईज पण करत नाही की आज 1 तास याला द्यायचा, अर्धा तास याला द्यायचा. एखाद दिवस पूर्ण वेळ तुम्ही एका विषयावरती टाकू शकता, एखाद दिवस 4 विषयांवर टाकू शकता. ते तुम्हाला जमेल तसं. मी काय त्याला काय असं एक रेग्युलेट करत बसत नाही. कुठल्याही गोष्टीत नवीन काहीतरी इंटरेस्टिंग शिकायला मिळालं तर मला शिकायला खूप आवडतं. आणि मग मला ट्विटरसारख्या माध्यमांमधनं ते लोकांपर्यंत पोचवायला आवडतं. त्यामुळे मग हे सगळे वेगळे विषय जमेल तसे हाताळतो. फार काही वेगळं करत नाही त्यामध्ये. तुमचे साधारण जर का अकाउंट पेजवरती जाऊन पाहिलं तर ऑन अन ॲव्हरेज 10 ते 15 ट्विट तरी कमीत कमी दिवसाला असतात. मग त्याच्यात इंटरॅक्शन असतं, तुम्ही म्हटल्यासारखं तुम्ही लिंक्स दिलेले असतात, लोकांशी इंटरॅक्शन असतं विविध विषयावर.
तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता आणि तुम्ही किती वेळ दिवसभरात देता? नाही, असं आहे, 10 ते 15 नाही, जास्त होतं ऍक्च्युअली. तुम्ही बघितलं तर आता माझे 10 वर्षात 2 लाखाच्या वर ट्विट झालेले आहेत, म्हणजे 20,000 वर्षाला झाले. आणि गेल्या 2-3 वर्षात ती संख्या जास्त आहे. तर वर्षाला जर का 30-35 हजार ट्विट जर का म्हणले तर तुमच्या महिन्याला 1000 ट्विट्स म्हणजे दिवसाला 30 ते 35 ट्विट्स होतात. आता त्यातले काही रिप्लाईज असतात, त्यातले काही रिट्विट्स असतात, ते पण त्याच्यात काउंट होतात. पण माझे स्वतः कंपोज केलेले आणि हे सुद्धा 20-30 असतात. तर शेवटी असं आहे की तुम्ही वेळ किती येता हे तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या बाकीच्या कामानुसार आहे. मला असं वाटतं मी काय खूप वेळ देतो असं नाही. काही लोकांना वाटतं की मी 24 तास फक्त ट्विटरवरतीच असतो, असं मुळीच नाही. मी सकाळी 1-1.5 तास व्यवस्थित वेळ देतो, रात्री 1-2 तास व्यवस्थित वेळ देतो. आणि दिवसभरात कसं आहे ते मला सुरुवातीपासून, काही लोकांना ते खूप आवडतं आजकाल, काही लोकांना मुळीच आवडत नाही. म्हणजे प्रत्येकाला ते आवडतं त्याने करावं. पण मला मल्टीटास्किंग खूप आवडतं. काही लोक म्हणतात त्याचे खूप फायदे आहेत, काही लोक म्हणतात त्याचे खूप तोटे आहेत. ते असू दे, प्रीमियम मला भयंकर आवडतं. त्यामुळे माझी अनेक वेगवेगळी कामं चालू असताना, मीटिंग चालू असतील, लिखाण चालू असेल, बाकी ईमेल बघणं चालू असेल, कुठलीही कामं चालू असली तरी एकीकडे ट्विटरचं स्ट्रीम चालू असतं. आणि मग त्याच्यात मला एखादं काहीतरी आवडतं वाटलं तर त्यावेळेला मी ते वाचीन किंवा बघीन असंही नाही, पण त्यावेळेला मी मार्क फेवरेट म्हणून ते करून ठेवतो. आणि मग तासाभराने 2 तासांनी मला कधी ब्रेक असला, वेळ असला तर त्यावेळेला ते पटकन वाचतो, ऍटलिस्ट लाईट वाचतो, वरवरतोही वाचतो. आणि मग त्याप्रमाणे मग त्याचं मॉडिफाईड व्हर्जन किंवा त्याच्यावरती माझ्या टिप्पण्या टाकून ते ट्विट करतो. सो बऱ्याचशा माझ्या ट्विट्स या अशा पॅरल मध्ये चालू असतात. माझं टीव्ही बघणं जवळजवळ बंद झालेलं आहे गेले काही वर्ष, त्यामुळे संध्याकाळचा वेळ मला खूप असतो ट्विटर करता. मी फक्त त्यातल्या त्यात लाईव्ह स्पोर्ट्स वगैरे बघतो. ते या चालू असताना सुद्धा ट्विटर एकीकडे वापरता येतो. त्यामुळे तसा त्याला फार वेगळा वेळ द्यायला लागते. वेगळा मी देत असेल दिवसात 2-3 तास, पण बाकी ते असं बाजूला एकीकडे ऍक्टिव्हिटी म्हणावं तसं चालू असतं. म्हटलं तसं मी त्याच्यावरती काय आता वाद घालणार नाही. म्हटलं तर काही लोकांना ते खूप आवडतं, काही लोकांना ते मुळीच आवडत नाही. तर तो एक वेगळा विषय, तो आपण आता सोडून देऊ. पण म्हणजे तुम्ही जसं म्हणाला तसं तुम्ही डेडिकेटेड 1.5 तास 2 तास असं ट्विटरसाठी दिवसभरात काढता? ट्विटर करता असं म्हणणार नाही. म्हणजे मी म्हणतो आपण बेसिकली आपलं काम सोडून जेव्हा आपण इंटरनेट आणि हे सगळं बघत असतो, बातम्या वाचत असतो, काही तुमच्या आवडीच्या विषयांवरती वाचत असतो वगैरे वगैरे, तर मी ट्विटरवरती तो 1 तास वेळ घालवतो किंवा 2 तास वेळ घालवतो. नाही तो काय, तो ट्विटरवरती वेळ नाही. तर ट्विटरवरच्या बऱ्याचशा लिंक्स असतात. ते लिंक्स तेव्हा तुम्ही बघून मग त्या वेबसाईटवरती जी काय वाचायचं आहे त्याची जी लिंक आहे त्याच्यावरती वेळ घालवता. म्हणजे तो ऍक्च्युअल वेळ ट्विटरवरती खूप कमी असतो. ट्विटर हा बऱ्याच वेळा एक सोर्स आहे त्या बातमीपर्यंत तुम्हाला पोहोचायला. मग त्याचं आर्टिकल तुम्ही त्या म्हणजे एखादं पुण्यातल्या पेपरातलं असेल, एखाद्या न्यूयॉर्क मधल्या पेपरातलं असेल तर ते तुम्ही तिथलं वाचता. पण सकाळी साधारणतः तासभर डेडिकेटेड देतो आणि रात्री साधारणतः 1-2 तास डेडिकेटेड देतो. असं हे इंजन होतं. त्याला तुम्ही सर्फिंग म्हणा, त्याला तुम्ही म्हणा पेपर वाचणं म्हणा, त्याला तुम्ही म्हणा जनरल तुमच्या आवडत्या विषयातलं जनरल वाचन म्हणा. म्हणजे लोक पुस्तकं वाचतात तसं मी याच्यावरती जास्त वेळ घालवतो. आणि माझं बहुतांशी सगळं रिडिंग हल्ली ऑनलाईन होतं. काही पुस्तकं सोडली तर बहुतेक सगळं ऑनलाईनच होतं. त्यामुळे तो सगळा एक वेळच आहे. ट्विटरचा वेळ म्हणणार नाही मी वेगळा. तुम्ही असे कुठले वेगळे टूल्स असे वापरतात का ट्विटर? म्हणजे सपोज एका वेबसाईटवरनं कुठेतरी ट्विटरवर टाकायचं आहे किंवा मग लोक हल्ली ट्विट डेक वगैरे वापरतात, तर तसं तुम्ही कुठले वेगळे? मी पहिल्यापासून ट्विटरचं स्टँडर्ड क्लायंट आहे, म्हणजे वेब क्लायंट आहे तो, आणि फोन करता जो स्टँडर्ड अँड्रॉइड क्लायंट आहे तो, हेच 2 पहिल्यापासून वापरत आलेलं आहे. आणि मला त्यांचे फीचर्स असे आवडतात. म्हणजे मला सगळ्यात आवडतं ट्विटरचं फीचर म्हणजे लिस्ट. कारण लिस्टनी बरेच वर्ष, म्हणजे इव्हन 8-10 वर्षापूर्वी लोक मला म्हणायचे की ट्विटर इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. इतकी माहिती येते, इतकी लोक येतात की मला काय बघायचं काय कळतच नाही. आणि ट्विटरनी लवकरच, म्हणजे सांगता मला एक्झॅक्ट साल आठवत नाही, पण 2010-11 सालीच लिस्ट आणल्या. आणि लिस्टनी तुम्ही त्यांना फॉलो करता. तुम्ही 100 लोकांना फॉलो करत असाल फॉर एक्झाम्पल, तर त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लिस्टमध्ये टाकू शकता.
म्हणजे एक पुण्याची लिस्ट असेल, एक न्यूजपेपरची लिस्ट असेल, एक मॅगझिन्सची लिस्ट असेल, एक किंवा सब्जेक्ट वाईज असू शकेल आणि एक जण 2 लिस्टमध्ये पण येऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे ती पूर्ण फ्लेक्सिबिलिटी आहे आणि त्यांनी एका दृष्टीने बघायला झालं तर तुम्ही तुमच्याकरता न्यूजपेपरची पानं केल्यासारखं होतं की हे स्पोर्ट्स सेक्शन, हे इंटरनॅशनल सेक्शन, हे डोमेस्टिक सेक्शन, हे जनरल गप्पा गोष्टी सेक्शन, असं तुम्ही करू शकता. त्यामुळे लिस्ट प्रमाणे तुम्हाला वेळ असेल, तुम्हाला थोडा वेळ असेल तर तुम्ही फक्त इम्पॉर्टंट न्यूज पहिलं पान पेपरात बघितल्यासारखं बघू शकता. जास्त वेळ असेल तर बाकीच्या गोष्टी बघू शकता. तर हे फीचर मला खूप आवडतं, ते फीचर मी खूप वापरतो, सगळ्या लोकांना सांगतो. हल्ली प्रॉब्लेम वेगळा झालाय. हल्ली इतके ट्विट्स यायला लागल्यावरती किंवा फेसबुकवर जसं इतक्या पोस्ट यायला लागल्यावरती तुम्हाला माहिती असेल, किती लोकांना बाकीच्यांना माहिती आहे मला माहित नाही, पण गेले काही वर्ष दोघंही फेसबुक, ट्विटर यांनी अल्गोरिथमिक टाइमलाईन आणलाय. अल्गोरिथमिक टाइमलाईन म्हणजे पूर्वीच्या टाइमलाईन कसं असायचं, त्या क्रॉनॉलॉजिकल म्हणजे ओळीनी तुम्ही त्यांना फॉलो करतात, त्यांनी ज्या वेळेला पोस्ट केलं त्याप्रमाणे तुम्हाला त्या ऑर्डरमध्ये दिसायच्या. आता अल्गोरिथमिक टाइमलाईन म्हणजे ट्विटर किंवा फेसबुक काही त्यांचे अल्गोरिथम्स वापरून ठरवतं की कुठला ट्विट महत्वाचा, कुठला तुमच्या पुढे दाखवायचा. तर त्यात तुमच्या आवडीनिवडी, तुम्ही कोणाला जास्त लाईक करता, तुम्ही कोणाला जास्त फेवरेट करता, रिट्वीट करता, इंटरॅक्ट करता, असे बरेच अल्गोरिथम आहेत. तुमच्या फायद्याचे अल्गोरिथम आहेत, नाही असं नाही, पण त्यांनी बऱ्याच वेळा महत्वाच्या गोष्टी मिस होतात. त्यामुळे मी ट्विटरवरती आणि फेसबुकवरती पण लोकांना सांगतो की तुम्हाला ते मस्ट फॉलो करायचं तर लिस्टवरती या. कारण लिस्ट, फेसबुकवरच्या लिस्ट सुद्धा क्लोज फ्रेंडची लिस्ट असली, फेसबुकच्या लिस्ट एवढा चांगला नाही आहे ट्विटर, पण आहे, 1-2 फीचर आहेत आणि ट्विटरच्या लिस्ट खूपच पॉवरफुल आहेत. दे आर क्रोनॉलॉजिकल, त्यामुळे तिथे तुम्हाला पूर्णपणे पाहिजे तशी टाइमिंग असते. तर ते फीचर इतकं पॉवरफुल आहे. मला बाकीचे सहसा कुठले फीचर मग त्यामुळे मला ट्वीट डेक वगैरे लागत नाही, मला कुठलं लागत नाही. आणि तुम्ही ते मगाशी विचारलं की ट्वीट कसं करतात, तर आजकाल ते पण सोपं झालंय. आजकाल बहुतेक सगळ्या पॉप्युलर साईट्सवरती ट्वीट बटन असतं, त्यामुळे तुमचं तेवढं कॉपी पेस्टचं पण वेळ वाचतो. मी बऱ्याच वेळा कॉपी पेस्ट पण करतो, कारण मला बऱ्याच वेळा ट्विटरची तशी हेडलाईन त्या न्यूजची द्यायला आवडत नाही, कारण नाहीतर म्हणजे मग तुम्ही व्हॅल्यू ऍड तुमचा काहीच नसतो त्याच्यात तुमच्या फॉलोअर्स करता. तर मी 1-2 वेळी माझ्या स्वतःच्या ह्याच्यात लिहितो, ते मला वाटतं त्याची बरोबर समरी आहे की हे लोकांनी का वाचावं, किंवा याच्यातनं मुख्य काय तुम्ही त्याच्यात समजून घ्यावं वगैरे. त्यामुळे थोडं मी मॅन्युअली ते कंपोज करून लिहितो. ओके. ट्विटरवरती बरेच वेळेला हे हल्ली कॉर्पोरेट्स आणि ब्रँड्स वगैरे हे पण ट्विटरवर यायला लागले. टेक मराठी सुद्धा ट्विटरवर आहे. पण बरेच वेळेला असं होतं की नेमकं ट्विटरचा वापर ते व्यवस्थित करतीलच असं नाही. बरेच वेळेला आपण बघतो की ते नुसते ऑटोमेटेड ट्विट्स म्हणून तुम्ही काही जरी त्यांना हे करून टाकलं तरी त्यांचा रिस्पॉन्स एकसारखाच येतो. तर तुमच्या मते जे टेक मराठी सारखे हँडल्स आहेत की जी छोटी टीम आहे तेच हँडल करतात, तर त्यांना तुमचा काय सल्ला असेल की वापरायचं तर ते नेमकं काय 1-2-3 गोष्टी अशा आहेत की ज्या विचारात घेतल्या? तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात, कारण बरेचसे ब्रँड, बऱ्याचशा मोठ्या कंपन्या सुद्धा आहेत की जे ट्विटरचा उपयोग मुळीच बरोबर करत नाही. तुम्ही म्हणलात तसं एक आपल्या ऑटोमेटेड ट्विट्स काही टाकत राहतात, त्यांच्याच प्रेस रिलीजेस किंवा त्यांच्याच जाहिराती टाकत राहतात आणि लोक कंटाळतात आणि लोक ते अनफॉलो करून टाकतात. कारण त्यातलं असं आहे की तुम्ही एखादा मोठं ट्विटरची कंपनी असेल किंवा छोटी कंपनी असेल तर त्या कंपनीला तुम्ही त्यांच्या जाहिराती बघायला काही फॉलो करणार नाही. तुम्हाला त्यातनं काही महत्वाची माहिती मिळते का किंवा शिकायला मिळते का, तर तुम्ही ते फॉलो करणार. तर तो किती मोठा ब्रँड किंवा किती मोठी कंपनी असो किंवा किती छोटी कंपनी असो, तुम्ही एक विचार केला पाहिजे की लोकांनी हे हँडल का फॉलो करावं. ओके, मी फक्त जाहिराती टाकत असेल तर लोक का फॉलो करतील आणि नाहीच करणार, केलं तर लक्ष देणार नाही. तर मी ज्या क्षेत्रात आहे, माझे जे कस्टमर आहेत, माझे जे फॉलोअर आहेत, माझे जे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर आहेत, फॅन्स आहेत, काही असतील, तर त्यांना मी काय माहिती देऊ शकतो त्यांचा त्यांना फायदा आहे, मग ते त्या क्षेत्राप्रमाणे बदलू शकतो. पण आणि तुम्ही मुळीच जाहिरात करू नका किंवा मुळीच एखादी प्रेस रिलीज टाकू नका असं पण मी म्हणणार नाही. टाका ना, पण फक्त ते टाकलं तर लोक विश्वास बसणार नाही. तर तुम्ही लोकांचा विश्वास बसणार नाही, लोक लक्ष देणार नाही मुख्यतः विश्वास बसण्यापेक्षा. त्यामुळे तुम्ही जर का आता टेक मराठीचं उदाहरण दिलं तर टेक मराठीत तंत्रज्ञानाबद्दलची माहिती ही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता. तर त्याच्यात सुद्धा तुम्ही जर का नुसती टेक मराठीची आर्टिकल्सच्या लिंक्स टाकणं चांगलं आहे, पण त्याच्याशिवाय तुम्ही जर का त्या 280 कॅरेक्टरमध्ये अजून काही 2 ओळीत 3 ओळीत महत्वाची माहिती जर का पोहोचवायला सुरुवात केली तर लोकांना त्याचा जास्त फायदा आहे. जसं
कंपन्यांबद्दल म्हणतो की कंपन्या बऱ्याच वेळेला सॉफ्टवेअर कंपन्या सुद्धा की आमचं आहे हे आम्ही प्रोडक्ट लॉन्च केलं, हे लॉन्च केलं, हे लॉन्च केलं वगैरे वगैरे, आम्हाला हे अवॉर्ड मिळालं, हे एवढंच करत बसतात. त्याचा काय फायदा नाही. तुम्ही त्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्राबद्दल नवीन टेक्नॉलॉजीज काय येत आहेत, त्या लोकांनी कशा वापराव्यात, त्या का वापराव्यात, जे तुमच्या कंपनीशी रिलेटेड नसेल पण त्या क्षेत्राबद्दल जर का तुम्ही बोललात तर टेकीज त्या क्षेत्रातले त्याच्यात उत्साह घेऊन ते फॉलो करायला लागतील. तर तसा विचार केला पाहिजे की शेवटी तुमच्या यांना फॉलोअर्स वाचायचं काय, त्यांना तुमच्या शहरात नक्की वाचायची नाही. तर ते तुम्ही जर का नीट केलं तुमचे चांगले फॉलोअर असतील आणि मग तुम्ही त्यात 3-4 ट्विट्स मागे शहरात करू पण शकता. नाही असं नाही करू, आणि केली पाहिजे, पण फक्त शहरात करू नका. साधारण 2012 का 13 साली, मला एक्झॅक्टली इयर आठवत नाही आता, पण त्यावेळेस तुमचं ट्विटर अकाउंट ब्लॉक झालं होतं काही दिवसांकरता, 1-2 दिवसाकरता माझ्या मते ते ब्लॉक झालं होतं. आणि तसं कारण बघता तसं कारण असं काहीच नव्हतं. पण त्यावेळेस तुम्हाला तुमची अशी मनस्थिती काय होती? मला म्हणजे त्यावेळेस आठवतं की बरेच लोक तुम्हाला कॉंग्रॅच्युलेटही करत होती की अरे ब्लॉग झालं म्हणजे नाव यू आर अ ट्विटर सेलिब्रिटी वगैरे असं. पण तुम्हाला असं कसं काय तेव्हा मला त्यावेळेला 2012 ऑगस्टमध्ये हे सगळं झालं होतं आणि तो मोठा विषय, त्यामुळे मी त्याच्या डिटेल आता नाही, ते वेगळी चर्चा होऊ शकते याची. पण मला त्यावेळेला म्हणजे कॉंग्रॅच्युलेट करण्यासारखं तर काहीच नव्हतं. पण त्यावेळेला मला म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न पडला की हे माझं नाव याच्यात आलं कसं, कारण मी राजकीय काही फारसं तेव्हा पण नाही, आजचं नाही, खूप काही जास्त ट्विट करत नव्हतो. आणि त्यावेळेला काही काही राजकीय विषयांच्यामुळे आणि काही लोक त्या संबंधित बरंच काही लिहित असल्यामुळे त्यावेळेच्या सरकारने काही निर्णय घेतले होते, काय ब्लॉक करायचं का नाही वगैरे वगैरे. आणि माझ्याबद्दल मलाच नाही पण अनेक लोकांना प्रश्न पडला की याचं नाव या लिस्टमध्ये आलंच कसं, कारण हा राजकीय काही लिहित पण नाही, काहीतरी चूक असली पाहिजे. त्यामुळे मला त्यावेळेला त्या प्रकरणाचा त्रास पण झाला, कारण मला असं वाटलं की यार काही केलं नसताना आणि मी याच्यात पडलेलो नसताना मला याच्यात का धरलं जाते अशा लिस्टमध्ये वगैरे वगैरे. आणि पण ते लवकर रेक्टिफाय झालं, सरकारने पण ते मागे घेतलं आणि त्यामुळे मग ते पुढे झालं. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, त्यावेळेला अनेक लोकांना माझं नाव कळलं, त्यामुळे आणि त्यावेळेला माझी बाजू मांडायला मला टीव्हीवरती एका लाईव्ह शो वरती पण बोलवलं होतं. आणि त्यामुळे मग मला सगळ्यांसमोर माझी बाजू मांडता आली की मी राजकीय क्षेत्रात काही लिहित पण नाही, माझं नाव याच्यात आलंच कसं हेच मला माहित नाही, काय चुका केल्या तुम्ही मला माहित नाही. हा मुद्दा मांडल्यावरती तेव्हा चर्चा झाली की अरे त्यात 2-3 विषय होते. एक म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच आणि IT ऍक्ट 66A प्रमाणे हे करता येतं का नाही, हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा ते करायचं तर ते कसं करायचं, त्यात पण ते रूल्स होते 66A प्रमाणे. आणि मग IP ब्लॉक करायचा का ट्विटरला ब्लॉक करायचं. त्यावेळेस ट्विटर भारतात नव्हतं, त्यामुळे त्यांना ट्विटरला डिरेक्ट सांगता पण नाही की हे हँडल्स ब्लॉक करा. त्यात काही चुका झाल्या. आणि तिसरी आणि महत्वाची चूक लोकांच्या मते की तुम्ही कुठली हँडल सिलेक्ट केली ब्लॉक करायची. आणि मग माझं हँडल असं रिप्रेझेंट झालं की चुकीचेच हँडल तुम्ही ब्लॉक करता का काय, असे अनेक इश्यू होते त्यावेळेला. आणि त्याच्यात चर्चा पण त्यावेळेला खूप झाली होती. नाही त्यावेळेला मला त्रासच झाला, नंतरचा त्रास झाला की उगाच तुम्हाला अशा लिस्टमध्ये कशाला नाव तुमचं धरलं आहे, तुम्ही याच्यात नसलात तरी. पण नंतर आता लोक मला त्याची आठवण सारखे सारखे करून देतात 5 वर्षांनी 6 वर्षांनी सुद्धा. त्यामुळे त्यावेळेला काय काय पण मित्र पण झाले, त्यावेळेला काय काय जर्नलिस्ट, चांगले जर्नलिस्ट माझे मित्र झाले, ते त्यावेळेला माझी मुलाखत घ्यायला आले, त्यांच्याशी ओळख झाली. नंतर काय काय त्यातल्या चांगले मित्र राहिले. सो इंटरेस्टिंग अनुभव होता. पण हा नसलेला बरा असा अनुभव. शेवटचा एक प्रश्न विचारतो फक्त जाता जाता की ट्विटरवरती काही लोकांना जर काय ह्याच्या पुढं सपोज यायचं असेल किंवा ऑलरेडी हँडल आहे पण अजून तसं ट्विटर प्रकरण कळलेलं नाहीये की काय करायचं, तर अशा 1-2 गोष्टी तुम्ही त्यांना काय सांगाल की बाबा हे तुम्ही ट्विटरवरती जरूर करा, म्हणजे त्यातनं काहीतरी तुम्हाला. नाही, मी खूप लोकांना मी सांगतो तुम्ही ट्विटरवर, आणि खूप लोक मला म्हणतात की मला ट्विटरवरती यायचंय पण मला ते काही कळत नाही, एकदम काहीतरी काय करावं, कोणाला फॉलो करावं, काय लिहावं, मला हे सुचत नाही वगैरे वगैरे वगैरे. तर मी लोकांना एवढंच सांगतो की सुरुवातीला तुम्ही अकाउंट करा आणि पहिले काही महिने ट्विट करण्याच्या भानगडीत पडूच नका. म्हणजे पहिले काही महिने फक्त वाचा आणि ते सुद्धा एकदम 100 लोकांना फॉलो करू नका. कारण अकाउंट ओपन केलं तर ट्विटर तुम्हाला एक 50-100 सेलिब्रिटीजची नावं देतात, त्या सगळ्यांना फॉलो करत बसू नका.
तुम्ही अगदी 10-15 लोक फॉलो करा. नाही, माझे कोणी मित्र असले किंवा असले तर मित्रांनो माझा अकाउंट फॉलो करा आणि माझ्यासारख्या तुम्हाला 4-5 देतो. 10-12 सुरुवात करा आणि मग ते हळूहळू वाढवत जा. मग तुम्हाला साधारण ट्विटरचा यूज कळेल, उपयोग कळेल, ट्विटरवरती कसं लिहितात, कशी चर्चा होते, कशा गप्पा होतात त्याचा साधारणतः अंदाज येईल. आणि मग हळूहळू तुम्ही ट्विट करायला लागा आणि हळूहळू अकाउंट ऍड करा. पण बऱ्याच लोकांचं काय होतं की पहिल्या दिवशी ते येतात, पहिल्या दिवशी एकदम 100 कुठल्या तरी लोकांना फॉलो करतात, सेलिब्रिटीजना वगैरे, मग एकदम इतके ट्विट्स येतात की त्यांना काही कळत नाही. ते म्हणतात नाही हे फार आहे, मला काही याच्यात इंटरेस्ट नाही. किंवा पहिल्या दिवशी कोणी फॉलो नसताना उगाच काहीतरी ट्विट्स करतात आणि मग म्हणतात माझ्याशी कोणी इंटरॅक्ट करत नाहीये. सो या दोन्ही गोष्टींकरता असं करू नये, स्टेप बाय स्टेप जावं. पहिले काही महिने फक्त फॉलो करावं, कमी लोकांना फॉलो करावं, हळूहळू वाढवावं, तर त्याचे फायदे खूप होतात. थँक्यू अमित, एवढा वेळ काढून आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. धन्यवाद परत टेक मराठीचे. मला या विषयावरती बरीच वर्ष बोलायचं होतं आणि लिहायचं पण होतं, तर मी काय अजून लिहिलेलं नाहीये. तर या निमित्ताने मला पण माझे बरेच विचार या क्षेत्रातले, ट्विटर क्षेत्रातले मांडता आले. त्याबद्दल निखिल तुझे आणि टेक मराठीचे परत एकदा धन्यवाद. थँक्यू.